मग काय आता पुण्यावरती आलो आणि सगळेजण रेडी होऊन चालू बघा आता सिद्धेश्वरच्या अक्षताला आणि बघा त्यांनी माझा ब्लॉग काढवला, मी त्याचा ब्लॉग काढवला बघा. मग काय आता आलो बघा सिद्धेश्वर मंदिरात आला तर बघतो तर काय सगळेजण आताच बसले बघा जागा पकडून. मग नंतर ना अक्षताला जागा सापडत म्हणून आताच बसले बघा आपल्या जागा पकडून निवांत छानपैकी बसून घेतले ते बघा. मग आता आत आलो सिद्धेश्वर मंदिरात आणि बघतो तर काय लय मोठी लाईन लावली बघा. मग काय मी लाईनीत उभं राहून बाहेरनं दर्शन करून घेतलं बघा सगळेजण मिळून छानपैकी पद्धतशीर. ही कीर्ती बघा तिला बदाम शेक पाहिजे म्हणून रुसली होती आणि मी विचारल्यावरती मलाच मारायला ते बघा परत सारखं. मग आता थोड्याच वेळा शिवगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा होणारच होतं. मग त्यासाठी बघा किती गर्दी लागली आणि लोक बघा कुठं बसून बघायला त्या अक्षताला. आणि मग आता दरवर्षी शिवगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षताला एवढं गर्दी असतेच बघा. मग आता बघा कुठं किल्ल्यामध्ये बगीच्यामध्ये वगैरे बसून बघायला ते बघा अक्षताला. मग आता थोड्याच वेळ अक्षता पडल्या आणि शिवगी सिद्धरामेश्वर की जय म्हणून अक्षता टाकलो बघा आता. मग आता शिवगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता पडून झाल्यावरती तर गाड्यामध्ये मुलं आता फटाके उडवायला चालू केले बघा. मग आता अक्षता पडून झाल्यावरती सगळे नंदीकोलच्या काटे लाईनीमध्ये आत चालू तेव्हा मंदिरात अक्षता टाकून दर्शन वगैरे करून मग बाहेर आल्यावरती पप्पा सगळ्यांना उसाचा रस पिऊ वाटले बघा. मग छानपैकी पद्धतशीर वाटलं बघा. मग आता सगळेजण मिळून परत आता घरी चलो बघा रिक्षामध्ये बसून. आणि मला रिक्षामध्ये बसला नाही तर ठोका लागला बघा. मग काय डोकं खातच बसलो बघा मी. मग आता माझा घसा बसला बघा. मी ब्लॉग करणार होतो तरी पण जाऊ मग केलो बघा. मग काय आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा लवकर कमेंट करून. चला मग आजचा ब्लॉग आवडला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.